श्री स्वामी समर्थ अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करया जग उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरित असे. भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दैत्य यदी रूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी. गता अध्यायाच्या अंती बाळप्पे आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद कोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शना इच्छा उत्कंठ चित्ती, खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सनिध पातले आजानुबाहू सुहस्यवदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्प्याने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंद नामावे पोटी स्तोत्र उठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केलेला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी. प्रेमे करून बाळप्प्यावरचे प्रेम अशा कृतीने राविले. तैसवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असली नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रांतकाळी उठून षडकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपवास व दैवत त्यांचे करावे. पूजन नित्य मध्याग्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्यादी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी अशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुते जण सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी सो व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात मांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तिथे अवस्था होत असे. हे बाळप्पेने पाहुणे नाना युक्ती योजनी मोडून टाकली भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष. स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसा लोटता काही दिवस बाळप्प्याची या शरीरास वेदा जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेमुतीनं पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणा कृतज्ञ बाळप्प्यासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतुनी स्वामी सेवा कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळप्प्याशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती केलीनी समर्थ करती. परी बाळप्प्याच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून भानगड पाहिली श्रीपाद भटजीनी. श्रीपाद भटजे एके दिवशी काय बोलले बाळप्प्याशी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आपल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला. स्वामीने मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती येऊ जावे आज्ञा होईल ऐशीचा.
श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थाशी, कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. असे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करत असे. श्रीपाद म्हणे, बाळाप्पाशी समर्थ न देती अन्यशी तरी टाकून चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण. त्यांच्या कपटांना जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयांताने टाकिल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचलली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील यदी दयाळा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परोसित. द्वितीयोध्याय गोडहा. श्री राधाधिराज योगीराज स्वामी समर्थ श्री महाराज नमस्तु. श्री स्वामी समर्थ भगवान की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.